सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मी जितेंद्र जोशी एका अशा कार्यक्रमात ज्याची आतुरतेने महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात वाट पाहिली जाते, ज्याचं नाव आहे केसरी सोबत मराठी पाऊल पडते. ज्ञानी लोक असं म्हणतात की आयुष्य क्षणभंगूर आहे. जे गेलं ते गेलं, म्हणजे जो क्षण गेला तो निसटला. जो येणार आहे त्याचा आपण फक्त अंदाज करू शकतो. मग आपल्या हातात काय उरतं तर आत्ताचा क्षण. आणि आपले स्पर्धक नेहमी इथे जोरदार तयारी करून येतात, पण तो क्षण, ज्या क्षणाला ते इथे सादरीकरण करतात त्या क्षणातून काहीतरी भन्नाट अचाट काहीतरी सादर होतं आणि त्या क्षणाचे आपण साक्षीदार असतो. आणि तो क्षण साजरा करण्यासाठी म्हणून आपले मान्यवर परीक्षक सुद्धा हजर असतात. आपण त्यांचं स्वागत करूया. महाराष्ट्राचा रांगडा गडी मकरंद देशपांडे सर. मग काय, आणि महाराष्ट्राची लावण्यवती सुंदरी अप्सरा इथं बसलेली आहे, तिचंही स्वागत करूया. कोण काय विचारता, मुग्धा गोडसे. शिवरायांचं गनिमी कावा शेवटाकडे गेल्याशिवाय शत्रूंना कळायचाच नाही आणि शेवटाकडे गेल्यानंतर शत्रूचा पराभवच नेहमी व्हायचा. पण इथे मात्र जो ग्रुप येतोय ना तो नेहमी विजयाकडे वाटचाल करतो. मी शिवरायांचं नाव घेतलं, गनिमी कावा, शेवटाकडे, तुम्हाला काही कळलं नसेल. त्यांची कला सादर झाल्यानंतर तुम्हाला कळेल. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपण शिवकला ग्रुप वसई ठाणे यांचं. यशवंत कीर्तिवंत राजाधिराज श्रीमंत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज की मी म्हटलं होतं ना आपल्याला की आधी आपल्याला कळत नाही ते काय करतायत आणि सरते शेवटी जे आपल्याला दिसतं ते हे असं. एक तर तुम्ही हे जोडून जर केलं असतं तर निराळी गोष्ट होती. तुम्ही हे 4 भाग केले होते, ते काय करत होतात ते काही कळत नव्हतं. चक 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 ते शाई टाकत होतात आणि काय करत होतात. पाणी वापरण्यामागचं काय कारण आहे याच्यात? हां, पाण्यामध्ये जी शीतलता, जी नम्रता आणि जी पारदर्शकता होती ती आम्हाला दाखवायची होती. तर तीच पारदर्शकता, नम्रता, शीतलता आमच्या राजामध्ये आहे आणि तो राजा आज आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. आणि त्या राजाचं हे पाण्याचं इम्पॉर्टन्स आज आम्ही दाखवत आहे. जसं पाणी, नदीचं पाणी, ह्या सह्याद्रीच्या कडेचं पाणी जसं दगडातून वाट काढतं, कठीण परिस्थितीतून वाट काढतं, तसं आमच्या महाराजांनी वाटा काढत गनिमी कावाने लढा दिलेला आहे. त्यासाठी आम्ही हे सह्याद्रीचं पाणी वापरलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आणखी एक कारण असावं, एक छुपं कारण. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. बरोबर. आणि स्वराज्याशिवाय कुठलीही व्यक्ती, कुठलाही समाज, कुठलाही राष्ट्र जगू शकत नाही. स्वराज्याची जी गरज आहे ती सर्वप्रथम महाराजांनी ओळखली आणि स्वराज्य मिळवून दिलं महाराष्ट्राला. त्यामुळे आपण आणखी एक त्यात ही गोष्ट असावी. मला बघताना फार मजा आली. मुग्धा, तुला काय वाटलं? ॲक्च्युली मला एक विचारायचं होतं, तुम्ही हे शिवाजीराजांचं आर्टवर्क आधी केलेलं आहे का या शोसाठी खास ह्या शोसाठी खास केलेलं आहे आम्ही? तुम्ही कम्प्युटरवर ह्याचा एक बेसिक अभ्यास करून एक मांडणी करून इकडे येऊन ते प्रदर्शित करता, राईट? पण तुमच्या अपेक्षांची पूर्ती झाली का? हो, म्हणजे मी मग ते जुळवत होते तेव्हा मी बघत होते की काय निघतंय आणि मी बऱ्यापैकी ओळखलं होतं. आणि जेव्हा त्यांनी ती जी घोषणा सुरू केली त्यात आम्हाला कळलं की शिवाजी राजांचं आहे. खूप छान.
वा. आणि मकरंद सर, तू आज राजा शिवछत्रपतींचं चित्र आमच्या समोर उभं केलंस. हा एक टॉप अँगल आहे आणि हाच टॉप अँगल मला असं वाटतंय हा महाराजांचा होता. त्यांनी एक असं हिंदवी स्वराज्य आपल्या समोर आणलं आणि ते मला आज असं वाटतंय की तू जे म्हणतोस की पाण्यात जी काही नम्रता आहे, विनम्रता आहे, शीतलता आहे, ती कुठेतरी किंवा पारदर्शकता तू जी म्हणालास ती त्यांच्या विचारांची होती. आपण त्यांना फक्त म्हणू शकतो की युद्धविद्येमुळे जाणतो, गनिमी कावामुळे जाणतो. मला असं वाटते की हिंदवी स्वराज्य हे नुसतं युद्धविद्या किंवा गनिमी काव्यांमुळे आलेलं नाही आहे. त्याच्या पलीकडे राजा शिवछत्रपतींचा माझ्या मते असं वाटते की दृष्टिकोन फार 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 मोठा होता आणि तो दृष्टिकोन तू असा एका छोट्या छोट्या कपमधनं आपण अशा वाटीतनं जेव्हा एकत्र तू आणून म्हणजे तुझा हा विचार हा फारच नम्र होता आणि तो आमच्यापर्यंत तू पोचवलास. मला असं वाटतं त्या हिंदवी स्वराज्याचं, त्या शिवछत्रपतींचं ऋण तू तुझ्या परीने फेडलंयस असं मी म्हणेन. थँक्यू व्हेरी मच. मला एक गोष्ट थोडं एक सांगायचं आहे या सिरियलबद्दल. मी बँकेमध्ये असताना आमच्या तिकडे आम्ही सगळे मेल रोलआउट्स केले की हा माझा पहिला मंच आहे, माझ्या आयुष्यातला पहिला मंच आहे. मी कधी ही मोझेक कला मी स्टेजवर नाही आणली. तेव्हा आमच्या ऑफिसमध्ये एक सिनियर पर्सन आहे, एक सिनियर लेवलला पर्सन आहे. त्याने इज अ नॉन महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन आहेत. त्यांनी असंच येऊन सांगितलं की तू मराठी फाऊल पडते पुढे मध्ये येतोय. मी सांगितलं हा, तर माझा ह्या दिवशी असं पाहून ते बोले मला फार आनंद झाला. आमच्या घरी ती सिरियल रेग्युलरली पाहतात, नॉन महाराष्ट्रीयन माणूस हा गोष्ट सांगतो. आणि त्याने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की जे मी सगळे रियालिटी स्टंट जे रियालिटी शोज आहेत सगळे पाहिले, भरपूर रियालिटी शो झाले, सिंगिंगसाठी, डान्सिंगसाठी सगळे झाले, पण खरे कलाकार तुमच्याच सिरियलमध्ये आहेत. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की नॉर्मली सगळे शोमध्ये येतात ते म्हणजे पिढ्याने पिढ्या श्रीमंत लोक असतात, त्यांच्या चेहऱ्यावरूनच होतं की हे, पण हा खरा महाराष्ट्राचा, नितीन सरांनी खरा महाराष्ट्राचा कोपऱ्या कोपऱ्यातून एक कलाकार निवडून आणलेला आहे. मी एकच सांगतो, इथे कलेची श्रीमंती दाखवली जाते. ही श्रीमंती याचं मोजमाप कुठलीच बँक, तुमची बँक करू शकणार नाही. पदक मुग्धा, मी तुम्हाला देणार आहे 9 पदकं. 9 पदकं दिलेली आहेत. मकरंद सर, राजा शिवछत्रपती 10 पदकं. 10 पदकं दिलेली आहेत. वा, धन्यवाद.